उठ ना. उठ. उठ ना उठ. झोपू दे उठ. 5 मिनिटं. नाही उठ. काय अभ्यास आहे मला. तुला काय करायचं? उठ. सकाळी सकाळी हा उठ. पटकन पटकन. तिकडे बसायचं ना आजचे दिवस. नाही. इथं काय सकाळी मी सकाळी इथंच बसते दररोज. लोकांची झोप मोड करून अभ्यास सकाळी सकाळी करायचा आहे. थांबा की हो, एवढी काय घाई? आणि पहाटे तर आला का तुम्ही? जातात कुठे तुम्ही रोज रोज? आराम करावा थोडा. खरंच बाबा, तुम्ही दररोज कुठे जाता? काय नाही बाळा, घरी बसून तरी काय करणार आहे. आणि कसं आहे, थोडं बाहेर गेलं ना मित्रमंडळी मिळतात. आणखीन काय? आणि हो बाबा, मी आईला 4 दिवस झाला सांगते माझ्या फीस बद्दल, पण ती काही लक्षच देत नाहीये. तुझ्या फीसचं ना, मी तुझी फीस आईकडे देऊन ठेवली आहे. ठीक आहे, आज जाताना आईकडून फीस घेऊनच शाळेत. थँक्यू बाबा. अगं जेवण तर करून जा. नको, उशीर होतोय. ह्या पोरीचं तर काय जेवणात लक्षच नाही. हिचे तर झालं फीसचं, किराणा आणि घर भाड्याचं काय? ती पण सोय करून ठेवली मी. ठीक आहे, आज किराणा पण आणून देतो आणि भाडं पण देऊन टाकतो. ठीक आहे. अरे एक तर राहिलंच, 3 महिन्यापासून लाईट बिल आपलं भरलेलं नाही. लाईट बिल ना, त्याचेही पैसे काढून ठेवले मी. ठीक आहे, आज तुझ्यापाशी पैसे देतो आणि आजच्या आजच लाईट बिल भरून टाक. आणखीन काही? माझ्या गाडीचं काय झालं बाबा? तुझ्या गाडीसाठी पण माझे प्रयत्न चालू आहे. काय बाबा, तुम्ही मागच्या महिन्यातच गाडी घेऊन देतो म्हणले होते. रोज रोज आश्वासन देताय नुसते. माझ्या मित्रांमध्ये माझा किती अपमान होतोय माहितीये का? नाही घेईल बाळा, आता मस्त छानशी नवीन गाडी घेऊन देतो बरं का. नुसते आश्वासन. यावेळेस तुझ्या गाडीचं आपण नक्की फायनल करू. काय बाबा, नुसते आश्वासन देताय तुम्ही. ह्या पोराचं मला तर काही कळतच नाहीये. ह्या पोराला नुसतं लाडून ठेवलं तुम्ही. कशी घेणार आहे गाडी? अरे या वयात मुलं अशीच वागत असतात. तू नको टेन्शन घेऊ, मी करेल काहीतरी. ठीक आहे, बरं चल, मला उशीर होतोय, मी जातो. आई, मला बाहेर जायचं, निघतो मी. अरे बाळा थांब. आपलं लाईट बिल भर ना. आई, हे काम तुला सांगितलं ना बाबांनी. अरे मला बाहेर जायचंय. काय सगळे काम मला एक सांगतात. काम नको म्हणते करायचं. हॅलो, हा बोल ना. घरी आहे? हो. आज कसं शक्य आहे? आज नाही जमणार. नाही यावेळेस तुम्ही ऍडजस्ट करा, पुढच्या वेळेस मी नक्की देतो. हो नाही, आज नाही ना. बरं ठीक आहे, चला मी मॅनेज करतो. आणि मयूरला पण सांग. हो चल, ठेवू. ओके. मजा आली. अरे काय आणलंय? काय किती गार जग आहे. दुसरं पाणी बॉटल घेऊन या. काय धंदे, कसलं पाणी, कसला जग आहे? वाटलं नव्हतं राव आज पार्टी देशील म्हणून. मी म्हणलं होतं ना पार्टी देणार. एकदा म्हणलं मी विषय नाही, पार्टी देणार तुमच्यासाठी. काय पण वाटलं ना हमेशा कंटिन्यूशी तू काय घेणार? चिप्स घेणार? चिप्स. तू कोल्ड्रिंक. तू कोल्ड्रिंक. एक मी बडन. एक काम करा, एक चिप्स, एक बडन आणि 2 कोल्ड्रिंक आणा. जेवायचं तुम्ही पहिले एवढं घेऊन या, मग हो जेवायचं. काय जेवायचं विचार, एवढं तर आणू देत त्यांना. तू जर गाडी घेऊन आला असता तर आपल्याला रिक्षा घ्यायची वेळ नसते आली आणि आपण जेवण करून घरी गेलो असतो आतापर्यंत. काय करणार, टायमावर बापान गाडी निघली. तुझा बाप तुला तुझी गाडी देत नाही वापरायला. आणि माझ्याकडे गाडी नाही, माझा बाप गाडी घेऊन द्यायला. तू काय करणार? काय तुझी पार्टी, तू सांग काय घ्यायचं ते आज. तुझ्या मनाने खाऊ. तर एक काम करा, डाळ फ्राय, शेवभाजी आणा. चला घ्या. भात नंतर सांगतो. चला घ्या, स्टार्ट करा.
700. डिस्काउंट द्या. नाही नाही याच्यावर आणखी जीएसटी लावलेलं नाही, इथं डिस्काउंट नसतं मी. थोडंफार डिस्काउंट द्यायचं नाही. असतं. भाजी नेहमी येतो मध्ये- आम्ही तुमच्याकडे. भाजी मंडीत असतं डिस्काउंट, तिथं म्हणावं लागतं. चला येऊ का? आता ठरल्याप्रमाणे जाऊ. पिक्चरला हो जाऊ ना. पिक्चरला रिक्षा लगेच बघावं लागणार आपल्याला. 2चा शो आहे मला वाटतं. किती वाजले? तो काय तिकडे रिक्षा आहे? रिक्षा